नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज आपण गळ्यातील डोरले किंवा पोत देखील म्हटले जाते काही भागामध्ये, तर ही पोत किंवा डोरले कसे गाठायचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। वेळ न लावता आपण या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। तर मंडळी, हे आहे डोरलं आणि हे डोरलं मीच स्वतः गाठलेलं होतं, पण हे 4 पदरमध्ये मी असं गाठलेलं होतं। आमच्या भागामध्ये याला डोरलं म्हणतात, तुमच्या भागामध्ये काय म्हणतात? काही नवीन शब्द असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर बघा, असे 4 पदर सुटसुटीत असं मी गाठलेलं होतं। तर आज मी नव्या पद्धतीने म्हणजे हेच डोरलं मी नव्या पद्धतीने गाठणार आहे। तर ते कसं गाठायचंय आणि 4 पदर न गाठता मी फक्त एक पदरी म्हणजे एक पदरमध्येच मी गाठणार आहे। तर सर्वात आधी आपल्याला काय काय साहित्य पाहिजे तो म्हणजे गाठण्याचा धागा। पोत गाठण्यासाठी जो काही पक्का धागा असतो तो धागा आपल्याला इथं पाहिजे। नायलॉन सारखा धागा असतो पांढऱ्या कलरचा, बघा अशा प्रकारे धागा असतो तो। त्यानंतर कातर पाहिजे, त्यानंतर आपल्याला पाहिजे काळे मणी आणि त्यानंतर आपल्याला अजून पाहिजे पिवळे मणी। जर तुम्हाला काळ्या मण्यामध्ये पोत गाठायची असेल तर काळे मणी पण पाहिजे आणि जर तुम्हाला पिवळ्या मण्यामध्ये पण वापरायचं असेल या पोथीमध्ये तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता। आता यानंतर आपल्याला 2 पाहिजे, त्या म्हणजे सुया, आणि 2 सुया कंपल्सरीच पाहिजे। या तुम्हाला पोत गाठण्याच्या त्यांच्याकडे असतात ना, त्यांच्याकडे नक्कीच भेटेल किंवा दुकानामध्ये सुद्धा मिळेल। पोत गाठण्याची सुई जर तुम्ही म्हटले तर तुम्हाला कुणीही देईल। तर अशा प्रकारे बघा या सुया घेतलेल्या आहेत। आता जो धागा आहे ना, सर्वात आधी तो धागा आपण इथं 4 पदरी काढून घेणार आहोत। 4 पदर म्हणजे असे आपण इथं काढून घेणार आहोत आणि पोत गाठण्यासाठी जेवढा पाहिजे त्याच्यापेक्षा कधीही धागा जास्तच ठेवायचा आहे। तर इथं मी तुम्हाला दाखवते 1 2 3 4, तर असे 4 पदर मी इथं घेतलेले आहे। आता त्यानंतर काय करणार आहोत की तुम्हाला सांगितलं की पोत गाठायचं त्याच्यापेक्षा आपल्याला धागा जास्त ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण काय करणार आहोत की 2 पदरी धाग्या, त्यानंतर जे धाग्याचे तोंड आहे ते जुळून घेणार आहोत आणि इथं आपण 4 पदरी धागा आणि पायाच्या अंगठ्यामध्ये असं गुंतवायचं आहे, म्हणजे इकडून 2 पदर आणि इकडून 2 पदर असे राहतात। तर बघा मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये, अगदी सुटसुटीत मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करत आहे। त्यानंतर आपलं जे जुनं डोरलं आहे ना ते आपण कट करून घेऊया अशा प्रकारे कात्रीने, त्याचा धागा थोडासा कापून घेऊया आणि त्यानंतर यातली मणी आपण ह्या नव्या पोथीमध्ये किंवा नव्या धाग्यामध्ये ओवणार आहोत। तर त्यासाठी मी इथं सर्वात आधी सुई घेतली, सुईला थोडासा धागा मी इथं लावून घेतलेला आहे। आता जो सुईचा धागा आहेत ना, सुईचा धागा देखील मी डबल घेतलेला आहे आणि म्हणजे 2 पदरी घेतल्यानंतर तो धागा या आपण जो अंगठ्यामध्ये जो धागा गुंतवलेला आहे ना त्याच्या एका टोकाला आपण त्याला गाठ बांधून घ्यायची आहे। त्यानंतर काय करणार आहोत, सर्वात आधी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ते म्हणजे डोरलं टाकल्यानंतर साईडचे जे 2 मोठे मणी आहेत ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। आता तुम्हाला पोत कशी गाठायची आहे, फक्त काळ्या मण्यामध्ये गाठायची आहे की फक्त पिवळ्या मण्यामध्ये गाठायचे आहे, तुमच्यावरती अवलंबून आहे। पण मी कसं गाठते हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते। त्यानंतर मी इथं आता पहिली पोत 4 पदरी होती, तर आता मी 2 पदरमध्येही म्हणजे गाठून घेते फक्त। तर अशा प्रकारे मी एक सोन्याचा मणी, एक पिवळा मणी अशा प्रकारे सर्व इथं मणी टाकून घेतलेले आहे अशा प्रकारे। आता मी साईडला असे काळे मणी एक सलग टाकून घेतलेले आहे। एक साईड आपली पोत गाठून झालेली आहे। आता दुसरी साईड, त्यासाठी सुई इकडून काढून घ्यायची आहे आणि त्या पदराला आपण सुई त्याच प्रकारे गाठ बांधून घ्यायची आहे। तर इथं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंय, अगदी त्याचप्रमाणे इथं आपण सुई त्या साईडने देखील धाग्याला अशी धाग्याची गाठ बांधून घ्यायची आहे। त्या साईडने देखील अशाच प्रकारे सोन्याचे मणी आणि काळे मणी आपण टाकून घेतलेले आहे। आता जी फिरकी आहे याला फिरकी सुद्धा मी नवीन टाकत आहे। तर फिरकीची मागची बाजू जी असते ती आपण ओवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता इथं तुम्ही महत्त्वाचं लक्ष असू द्या की आता आपल्याला गाठ द्यायची आहे। तर गाठ देताना आपण एकाच वेळी 4 ते 5 आपण गाठ द्यायच्या आहेत की जेणेकरून हा धागा तर पक्का असतोच, पण या हुकमधून हा धागा निघता कामा नये। तर यासाठी इथं अशा प्रकारे आपल्याला 4 ते 5 गाठ याला द्यायची आहे आणि त्यानंतर आपण हे जे मणी आहेत डोरले आहेत त्या साईडने सरकून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा जी हुकाची दुसरी बाजू आहे, म्हणजे हुकाचे 2 पार्ट येतात किंवा याला फिरकी देखील म्हटलं जातं, तर या फिरकीचे 2 पार्ट येतात ते देखील या साईडने आपण टाकून घ्यायचे आणि त्यानंतर अगदी 1 ते 1.5 इंच धागा सोडून आपण दुसऱ्या साईडने अशी गाठ बांधून घ्यायची आहे बघा। आणि ह्या साईडने देखील अगदी 4 ते 5 गाठ एकाच ठिकाणी द्यायची आहे, म्हणजे एकाच ठिकाणी तो थोडासा मोठा
हे झालं का त्यानंतर काय होतं, फिरकीतून धागा बाहेर येत नाही, म्हणजे पक्का राहतो. तर अशा प्रकारे बघा मी इथं ही तुम्हाला डोरलं आज इथं गाठून दाखवलेले आहे. तर मंडळी, तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका.